संजय गांधी निराधार अनुदान योजनेचा लाभ घेणाऱ्या सर्व लाभार्थ्यांसाठी आणि दिव्यांग बांधवांसाठी, ज्येष्ठ नागरिकांसाठी तसेच गंभीर आजाराचे जसे की त्रास असलेल्या नागरिक अशा सर्व घटकांचा समावेश होतो. जर तुम्ही किंवा निराधार व्यक्ती असाल, या सर्व निराधार बांधवांसाठी, महिलांसाठी, व्यक्तींसाठी तुम्ही जर का निराधार कुठल्याही योजनेचे जर का लाभार्थी असाल, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी सर्वात महत्त्वाचा ठरणार आहे. जर बघा, आता जसं की तुमच्यासाठी फेब्रुवारी हप्त्यासंदर्भातील महत्त्वपूर्ण इथं माहिती लागलेली आहे, की हप्ता कधी हा आपल्या खात्यामध्ये क्रेडिट होणार याच्या संदर्भातील स्वतः मुख्यमंत्र्यांनी आता स्पष्टीकरण दिलेलं आहे. बघा, तुमच्यासाठी आता थेट उपयोगाची ही माहिती ठरणार आहे, कारण की बघा, राज्य सरकारकडून या योजनेच्या अंतर्गत दर महिन्याला आर्थिक मदत दिली जाते. ही रक्कम तुमच्या गटानुसार वेगवेगळी असते, परंतु आधी थेट तुमच्या बँकेच्या खात्यावरती ही रक्कम जमा केली जाते. त्यामुळे या प्रक्रियेबद्दल अचूक माहिती असणं गरजेचं आहे. म्हणजेच बघा, इथं आता तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण अपडेट हे सरकारने सांगितलेलं आहे. आता ते अपडेट फेब्रुवारी हप्त्याच्या संदर्भातील असणार आहे, की तुम्हाला फेब्रुवारी हप्ता का बरं आतापर्यंत लेट झाला आणि कोणत्या तारखेला हा हप्ता तुमच्या खात्यामध्ये नियमितपणे क्रेडिट होणार आहे, याच्या संदर्भातील महत्त्वपूर्ण असं स्पष्टीकरण स्वतः मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे. बघा, ही महत्त्वाची माहिती तुम्हाला शांतपणे ऐकून घेणं गरजेचे ठरणार आहे. त्याशिवाय तुमच्या लाभार्थ्यांना इथं पैसे मिळतील, परंतु तुम्हाला इथं पैसे मिळणार नाही. म्हणजेच बघा, काही लाभार्थ्यांच्या खात्यात अनुदान रक्कम जमा होत नाही आणि या योजनेच्या मागचं कारण काय असणार आहे, जेणेकरून तुम्हाला हे पैसे मिळत नाही. कारण की बघा, भरपूरशा लाभार्थ्यांच्या खात्यावरती पैसे मिळत आहे, परंतु तुम्हाला पैसे कोणत्या कारणास्तव मिळत नाही किंवा फेब्रुवारीचा हप्ता हा तुमच्या खात्यामध्ये जर का क्रेडिट झाला नसेल, तर हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुमच्यासाठी ठरणार आहे. कारण की बघा, एक 31 मार्च हा बँकेतील खूप महत्त्वाचा असतो. कारण की बघा, आर्थिक वर्षाचा शेवटचा दिवस असतो असं आपल्याला मानला जात असतो. कारण की बघा, अनेक नोंदणी तपासल्या जातात आणि ज्यांची कागदपत्रे पूर्ण असतील त्यांच्याच जसं की कारवाई इथं शक्य असतो. परंतु अशा वेळी तुम्ही बँकेची के-वाय-सी केली आहे का? बँकेची आधार कार्ड तुम्ही लिंक केला आहे का? याचा देखील प्रश्न आता उघडकीस आलेला आहे. बघा, भरपूरशा लाभार्थ्यांचे हप्ते कायमस्वरूपी आता बंद झालेले आहे. म्हणजे सरकारने तर हप्ते बंद केले नाही, म्हणजेच काही बघा त्यांच्या चुकीमुळे म्हणू शकतो आपण, काही त्याच्या जसं की गलतीमुळे त्यांचा हप्ता कायमस्वरूपी बंद झालेला आहे. शासकीय रक्कम इथं अडू शकते, म्हणूनच आतापर्यंत संवाद इथं गरजेचा होता. कारण की बघा, इथं सरकारने स्पष्टीकरण दिलेलं आहे, की बघा, तुमच्या बँकेत जाऊन किंवा अधिकृत पद्धतीने के-वाय-सी पूर्ण केली आहे का, हे नक्की तुम्हाला एकदा चेक करायचं आहे. ही काळजी तुम्हाला 100% घेणे आवश्यक असणार आहे. त्या व्यतिरिक्त बघा, हे ई-के-वाय-सीच केल्यानं तुमच्या खात्यामध्ये पैसे पूर्णपणे येऊन जाणार नाही. काही तुम्हाला गोष्टी देखील पाळणं हे अनिवार्य असणार आहे. स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही माहिती सांगितलेली आहे. बघा, या योजनेपुरती हे मर्यादित माहिती नसणार आहे. कारण की बघा, तुम्ही जर का संजय गांधी निराधार योजनेचे लाभार्थी असाल, श्रावण योजनेचे लाभार्थी असाल, दिव्यांग बांधव महिला असाल किंवा विधवा महिला असेल, त्यानंतर ज्येष्ठ नागरिक असाल, वृद्धपकाळ योजनेचे तुम्ही लाभार्थी असाल, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खरंच महत्त्वपूर्ण आणि एक अपडेट ठरणार आहे. आणि फेब्रुवारी संदर्भातील फेब्रुवारी हप्त्याची तारीख हे काय असणार आहे, ज्या तारखेला आपल्या खात्यामध्ये पैसे क्रेडिट होणार आहे, या संदर्भातील महत्त्वपूर्ण अशी माहिती सरकारने सांगितलेली आहे. संपूर्ण माहिती सांगतो, टेन्शन घेऊ नका, काळजी करू नका. परंतु आपल्या चॅनलवरती तुम्ही जर का पहिल्यांदा आला असाल, तर चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहतील. आता बघा, शासनाकडून येणारी रक्कम तुमच्या बँकेच्या खात्यात पोहोचण्यासाठी बँकेचा नियम इथं पूर्ण आवश्यक करणे आपल्याला गरजेचे ठरते. कारण की बघा, प्रशासनाच्या पातळीवर असलेली रक्कम सुद्धा अडकू शकते. म्हणूनच आता हा व्हिडिओ समजून घेणे तुमच्यासाठी महत्त्वाचा ठरणार आहे. कारण की बघा, ई के-वाय-सी संदर्भातील नेमके कोणते नियम नवीन आता 2026 मध्ये सरकारने लागू केले, राज्य सरकार किंवा या संबंधित जसं की यंत्रणा याबद्दल काय अपेक्षा ठेवतात, थोडी तुम्हाला माहिती जाणून घेणे नियमितपणे गरजेचे असणार आहे. कारण की बघा मित्रांनो, एक महत्त्वाची गोष्ट नीट लक्ष देऊन तुम्हाला समजून घ्यायचं आहे. बँकेची ई के-वाय-सी एकदाच करून काम संपत नाही. ते ठराविक कालावधीनंतर पुन्हा करावीच लागते आणि 100% आपल्याला पुन्हा रिन्युअल सुद्धा आपण त्याला आपल्या स्पष्टीकरणाच्या भाषेमध्ये समजू शकतो. बाकी बघा, आता जसं की काहींसाठी 10 वर्षांनी के-वाय-सी अपडेट करणं इथं आवश्यक असते. म्हणजेच तुमच्या बँकेच्या खात्याला इथं जसं की प्रकारानुसार हा कालावधी ठरतो. आता तुम्हाला इथं माहीतच असेल, की दरवर्षी किंवा दर 5 वर्षांनी, दर 6 वर्षांनी, दर 7 वर्षांनी, 10 वर्षांनी तुमचं आधार कार्ड हे तुम्हाला अपडेट करावं लागत असते. म्हणजेच बघा, आपल्या बायोमेट्रिकमध्ये असेल, आयरिसमध्ये असेल
किंवा थंबमध्ये असेल, म्हणजे भरपूरसं चेंजेस आपल्या बॉडीमध्ये होत असते. आधार कार्ड अपडेट आपल्याला जसं की दर 5 वर्षांनं असो, 2 वर्षांनं असो किंवा 1 वर्षानं असो, आपल्याला कंपल्सरी आहे जे करावंच लागत असते. कारण की बघा, आता तशाच पद्धतीने तांत्रिक अडचणी इथे बँकेमध्ये क्रिएट होते, काही इश्यू बँकेमध्ये क्रिएट होते, काही जसे की भरपूरसे अपडेट बँकेमध्ये येत असते. तर आपल्याला काय करावं लागत असते, की दरवर्षी बँकेची ई-के-वाय-सी करणं हे बंधनकारक सरकारने केलेलं आहे. जर का तुम्ही बँकेची ई-के-वाय-सी पूर्णपणे केली नसेल, तर लवकरात लवकर करून घ्या. आताच तुम्हाला बँकेत जाऊन एकदा खात्री नक्की करायची आहे, जेणेकरून मनात ह्या आपल्या शंका राहतील नाही, की या कारणास्तव आपला हप्ता बंद झाला आणि आपल्याला हप्ता मिळत नाही. तर लवकरात लवकर तुम्हाला चेक करून घ्यायचा आहे. आणि फेब्रुवारी हप्ता हा आपल्या खात्यामध्ये क्रेडिट कधी होणार तर बघा, तुम्ही संजय गांधी, श्रावण बाळ, दिव्यांग बांधव किंवा कुठल्याही निराधार योजनेचे जर का तुम्ही लाभार्थी असाल, तर तुमच्यासाठी एक महत्त्वपूर्ण अपडेट सरकारने सांगितलेला आहे. बघा, आता ई-के-वाय-सी तुमची सुरू केलेली आहे. पुन्हा सरकारने आता मुदतवाढ वाढवलेली आहे. ई-के-वाय-सी सुरू केलेली आहे. तुमच्या गावातील ग्रामपंचायतमध्ये ई-के-वाय-सी अजूनपर्यंत सुरू आहे. गावामध्ये मोर्चासुद्धा काढला जात आहे. अनाउन्समेंटसुद्धा केल्या जात आहे. म्हणजेच बघा, दौंडीसुद्धा तुमच्या गावामध्ये दिली जात आहे. जेणेकरून तुमच्यापर्यंत ही माहिती उपयोगाची पोहोचेल आणि तुमचा हप्ता हा बंद पडणार नाही आणि तुमचे जे काय आता कायमस्वरूपी जे काही तुम्ही ई-के-वाय-सी केली नसेल, तर लवकरात लवकर ई-के-वाय-सी करण्याचा ऑप्शन किंवा मुदतवाढ सरकारने तुम्हाला पुन्हा एकदा अवेलेबल केलेला आहे. बाकी बघा, तुम्ही तुमच्या बँकेच्या खात्याला ई-के-वाय-सी किंवा जे काय आता तुम्ही बँकेच्या खात्याला आधार कार्ड लिंक करून ठेवलं नसेल, तर लवकरात लवकर करून ठेवायचं आहे. बाकी फेब्रुवारी हप्त्यासंदर्भातील एक बघा सूत्रानुसार माहिती आलेली आहे, की तुम्हाला 22 ते 23 फेब्रुवारी 2026 पर्यंत तुमच्या खात्यावरती पैसे येण्याची दाट शक्यता सरकारने सांगितलेली आहे. जर का तुम्ही निराधार योजनेचे कुठले लाभार्थी असाल, तर आताच्या चॅनलला सबस्क्राईब करून साइडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा. जेणेकरून तुम्हाला महत्त्वातली माहिती हे सर्वात अगोदर भेटत राहणार. तर मित्रांनो, चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.